नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांची आपली मका लागवड झालेली आहे आणि मका लागवड केल्यानंतर आपला मका जवळपास 20 ते 25 दिवस किंवा महिन्याचा मका झालेला राहिला. शेतकरी जो मकाला तणनाशकाचा यूज करत असतात, तर प्रोडक्ट घेताना आपण बरेचसे शेतकरी कोणत्या कंपनीचे घ्यायचं तर कन्फ्यूज असतात. तर शेतकरी मित्रांनो, टायपरामायझिन 336 एसपी फॉर्म्युलेशन असलेलं कंटेनचं प्रोडक्ट आपण कुठल्याही कंपनीचं घ्या, जेणेकरून आपल्या ज्या मक्याच्या शेतामध्ये जे तण असेल, म्हणजे चवड्या पत्त्याचा असेल, वेगवेगळ्या प्रकारचं तण असेल, तर त्याच्यावर आपल्याला चांगलं नियंत्रण भेटेल. तर आपण टायपरामायझिन 336 असलेलं कुठलंही हे कंटेन असलेलं कुठलंही प्रोडक्ट यूज करा. तरी यूज करत असताना देखील आपल्या विक्रेते बंधूंनी जी आपल्याला कालवण्याची पद्धत आहे, ती त्यांनी जशी सांगितलेली योग्य पद्धतीने तशीच करा. म्हणजे आपण जर मिक्स करताना जर आपली चूक झाली तर आपला तो तणनाशकामध्ये घोळू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण अगोदर 8 ग्लास पाणी घेऊन जी 30 ml ची आपली बॉटल येते, तर ती बॉटल 1 नंबर टाकायची छोटी बॉटल, त्याच्यानंतर 18 पुडा आणि 3 नंबरला आपण 300 ml आपलं स्टिकरची बॉटल टाकायची आहे आणि प्रतिपंप आपण 1 ग्लास टाकायचा आहे. शेतकरी मित्रांनो, हे टायपरामायझिन 336 एसपी फॉर्म्युलेशन असलेलं कंटेनचं जे प्रोडक्ट आहे, कुठल्याही कंपनीचं घ्या, तुम्हाला तुमच्या या तणावरती 100% नियंत्रण भेटेल शेतकरी मित्रांनो, आणि आपल्या मक्याला देखील काही हानी होणार नाही. तर आपण एक वेळेस अवश्य यूज करा आणि यूज करत असताना देखील आपण कालवण्याची पद्धत ही एकदम योग्य केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला विद्राव्य फाटणार नाही, ही आपण काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद.